ज्या साधन आहेत, ज्या उपासना पद्धती आहेत, धर्मशास्त्राला अनुसरून, विधी विधानाला अनुसरून त्या सगळ्या उपासना पद्धती, सेवा आपल्याकडून महाराज घडणार नाहीत. अगोदर कळतच नाहीत म्हणून घडत नाहीत. न कळी न घडी. शास्त्र कळत नाही, उपासना कळत नाही, सेवा कळत नाही. आमचे महाराज सांगायचे, एक तर आत्मउद्धार करून घेण्यामध्ये आपण कमी पडतो याची कारण सांगत असताना पहिलं म्हणतात भाषेचं अज्ञान. भाषेचं अज्ञान असल्यामुळे आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग, आत्मकल्याणाचा मार्ग आपण महाराज सांगतात की प्राप्त करू शकत नाही. कोणती भाषा? तर महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक परंपरेला अनुसरून ऋषी मुनींनी, साधू संतांनी मानवी जीवनाच्या उन्नतीकरिता 4 वेद, 6 शास्त्र, 10 उपनिषद, 18 महापुराण एवढे एपूल ग्रंथ संपदा निर्माण केले. पण महाराज ज्या भाषेमध्ये एक ग्रंथ आहे ती भाषा संस्कृत आहे. संस्कृत भाषेचं आम्हाला ज्ञान नाही. आपण महाराज सांगतात की पूर्ण या वेदोक्त तत्वज्ञानाचा महाराज सांगतात की स्वाध्याय अध्ययन करत असताना आपली बुद्धी अपूर्ण राहते. जे संत वाङ्मय आहे, या संत वाङ्मयाच्या दृष्टीने देखील आपण महाराज अज्ञानाच आहे. का बर? आता उघडी डोळे, आता उघडी हृदयामध्ये महाराज कोणाला महाराज सांगतात स्थान मिळालं तर याचं दिव्य उदाहरण आपल्यासमोर मांडायचं झालं तर महाराज सांगतात की महान भगत भक्त विदुर काका एकोणती भागवतामध्ये 29व्या अध्यायामध्ये भगवंतानं दिव्य ज्ञानाचं कथन, ब्रह्मज्ञानाचा उपदेश उद्धवजींना केल्यानंतर उद्धवजींना सांगितलं तुम्ही आता इथं थांबू नका. द्वारका असेल, प्रभास क्षेत्र असेल, पिंडारकाची असणारी महाराज भूमी असेल, इथं तुम्ही थांबू नका. मग तुम्ही आता बद्रिकाश्रमाला जा. त्यावेळेस उद्धवजी सांगतात की प्रभू मी तुम्हाला सोडून आतापर्यंत राहिलो नाही.
आणि तुम्हाला सोडून माझे पाय देखील इथून महाराज बाजूला निघणार नाही. तेच प्रभू सांगतात, उद्धवजी तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश यासाठी केलेला आहे की भगवंताची महाराज सांगतात की जी स्वस्वरूप स्थिती आहे ही व्यापक आहे. बद्रिकाश्रमाला तुम्हाला मी जायला का सांगतो तर बद्रिकाश्रमाला माझं नित्य वास्तव आहे, अखंड वास्तव आहे. बद्री विशालजी नारायण स्वरूपामध्ये मी त्या ठिकाणी नित्य निरंतर तुम्हाला दर्शन देणार आहे. दुसरी बाजू तू इथं का थांबू नका याचं कारण मी सांगतो की तुम्ही यादव आहात आणि संपूर्ण यदू कुळाला ऋषींचा शाप आहे. सांबाने काय महाराज सांगतात की यादवांची मुलं ज्यावेळेस ऋषी मुनीकडे थट्टा करण्यासाठी गेली, त्या सांबाला श्रीवेश धारण करून दिला, पोटाला चिंध्या गुंढाळ्या, त्यानं परीक्षा पाहिली. मुनिवर ही स्त्री आहे ना, ही लाजळू आहे, नम्र आहे, ती आपल्याजवळ येण्यासाठी संकोच करते, पण तिची इच्छा आहे तिला मुलगा होईल का मुलगी होईल. ते ऋषीमुनी त्रिकालज्ञानी त्याने त्या मुलांच्या थट्टेकडे न पाहता भगवंताच्या हृदयाकडे दृष्टी टाकली आणि भगवंताचा अवतार कार्य पूर्ण होत आलेला आहे. आपण निज धामाला जाण्यापूर्वी यदुकुळ देखील आपण संपवलं पाहिजे. संपूर्ण यादवांचाही आपण नाश केला पाहिजे, हा भगवंताचा संकल्प आहे. याच्याही पुढे जाऊन महाराज ती यादव यादव नव्हते, तर यादव समग्र व्हारी तुम्ही. स्वर्गातल्या देवताच यादवांच्या रूपानं बक्षीर कृष्ण अवताराच्या वेळेस महाराज प्रगटलेले आहेत. अगोदर देवतांना त्यांच्या पदावरती पाठवून नंतर भगवंत निज धामाला जाणार, हा भगवंताचा संकल्प. तो संकल्प ऋषींनी बरोबर लक्षात आणला आणि भगवंताच्या इच्छेस्तव त्यांना सांगितलं मुलगी होणार नाही, मुलगा होणार नाही, एक मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ तुमच्या संपूर्ण यदुकुळाचा नाश करेल. तसंच झालं. ते मुलाने सांबाला लांबलेलं कपडे अंगावरची काढली, महाराज मुलगा नाही, मुलगी नाही, मुसळच निघालं. राजा उग्रसेनानं सांगितलं आमच्याकडून चूक घडली, असं असं झालं. उग्रसेनानं ते मुसळ महाराज अगदी चूर केलं, समुद्रात फेकून दिलं, पण त्याचा लोखंडाचा जो अग्रभाग होता तो कठीण होता, तो भाग चूर झाला नाही तसाच फेकून दिला. तो लोखंडाचा भाग माशानं गिळला, तो मासा कोळ्याने पकडला आणि कोळ्याने पकडलेला मासा महाराज लोहारानं विकत घेतला. लोहारानं तो मासा महाराज फाडल्याबरोबर त्याच्या पोटात लोखंडाचा अंश निघाला आणि लोखंड माशाच्या पोटात निघालं जे लोह आहे, लोखंड आहे, ते बाणाच्या टोकाला लावलं तर अचूक शरसंधान साधल्या जातं. म्हणून त्याने विशेष अशा प्रकारचा एक बाण, त्या बाणाच्या टोकाला ते महाराज माशाच्या पोटातून निघालेला महाराज तो लोखंडाचा तुकडा त्याला लावलेला आहे आणि तोच बाण व्याधानं पारध्यानं विकत घेतला. इकडे संपूर्ण यादव उन्मत्त झाले, आपापसामध्ये लढले, गतप्राण झाले. पण ज्या व्याधाने महाराज तो बाण घेतला होता ना, उद्धवजीनं त्यांना सांगितलं तुम्ही इथं थांबू नका, जा. उद्धवजी म्हणले भगवंत निज धामाला जाणार आहेत, पण कसे जातात आपल्या डोळ्याने पाहून भगवंतापासून थोडेसे लांब गेले, एका झाडाच्या बुंद्याच्या आड लपून बसले आणि आता भगवंत कसे दिव्य निज धामाला जातात हे पाहण्याकरता ते आपले टक लावून पाहू लागले. उद्धवजी गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज हा व्याध भगवंत विरासन लावून बसलेले आणि भगवंताच्या पायाचा तळवा अतिशय महाराज गुलाबी रंगाचा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. व्याधानं लांबून पाहिलं, त्याला वाटलं हरिणाचं मुख आहे, हरिणाची जीभ असेल, म्हणून त्याने त्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण भगवंताच्या पायाच्या उजव्या अंगठ्याला येऊन लागला.
कारण भगवंत देखील महाराज यादवच आहेत आणि निजधामाला जाण्याकरिता त्या ऋषींचा शाप त्याला देखील भगवंतानं मान सन्मान प्राप्त करून दिलेला आहे की आपण यादव आहोत. बद्री धामामध्ये कुठलाही शाप बाधित होत नाही, कुठलाही मला शाप बाधा चालत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उद्धवजींना पाठवलं, ते शाप अबाधित राहिले. पण भगवंत त्या ठिकाणी राहिले, त्यांना तो बाण लागला, तो व्याध जवळ आला, हरिण समजून पण जवळ. आणि त्याने पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग त्याने भगवंताला हात जोडलेले, किव भाकलेले, गडबडा लोळ लागलेले, प्रभू तुम्हाला बाण मारण्याची माझी इच्छा नव्हती, चुकून तुम्हाला बाण लागला, मला क्षमा करा. लोक तुमची उपासना करतात, सेवा करतात, आराधना करतात, आणि मी तुम्हाला बाण मारला, मला क्षमा करा. प्रभूने शांत मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं. अरे वा, हा मृत्यू लोक आहे आणि कर्माचा झाडा या मृत्यू लोकातच द्यावा लागतो, त्याच्यात माझी सुद्धा सुटका नाही. का बर? मी देखील यादव आहे आणि तू जो बाण मारलास ना, तो बाण, त्या बाणाला माशाच्या पोटात जे महाराज लोखंड, ते लोखंड ते मुसळाचा अंश आहे. आणि हे मुसळ येतो कुळाचा नाश करेल, तर ऋषींचा शाप आहे. त्या शब्दाला मळ येऊ द्यायचा नाही. साधूच्या शब्दांना, वाणीला मान देण्याकरिता लोहारानं महाराज जे तुकडा होता तो माशाने गेला, तो माशा कोळ्यानं पकडला, तो मासा महाराज लोहाराने खरीद केला. आणि त्याच्यात निघालेला तुकडा तो बाणाच्या आग्रा लावून तो बाण तो खरेदी केला, तोच बाण मला मारलाय. दुसरा भाग कर्म आणि कर्माचा जो बंध आहे, महाराज सांगतात की मला दाखवून द्यायचे की मृत्यू लोक तो कोणालाही महाराज टाळता येत नाही. अरे पूर्व अवतारामध्ये मी राम प्रभू आणि तू किष्किंधेचा राजा वाली, वाली आणि सुग्रीव स्वतंत्र बंधू आहेत. पण त्या दोघांचं मतभेद, शेवटी युद्धामध्ये रूपांतर. पण तो सुग्रीव मला शरण आल्यामुळं सुग्रीवाची बाजू घेऊन 7 झाडांच्या आडून मी तुला बाण मारला. आणि तेच वाली धारातीर्थी पडलेला आहे. तेच तुझी चूक नाही, तू माझा अपराध केला नाही. वैर तुम्हा दोघा भावंडाचं, पण सुग्रीव शरण आल्यामुळे त्याची बाजू घेऊन झाडाच्या आडून लांबून मी तुला बाण मारला. आता तू देखील लांबून झाडाच्या आडून मला बाण मारलास. फिटम फिट झाली म्हणली. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. हेही दाखवून द्यायचं. त्या व्याधाचं भगवान समाधान करतात. ते पामर जीव किती. भगवंताला हे महाराज सांगतात त्या मृत्यू लोकांना नियम चुकत नाही. शेवटी तो व्याधाने महाराज सांगतात की खूप कळवळा व्यक्त केंद्र भगवंताने सांगितलं, बाबा तुझा उद्धाराचा काळ जवळ आलेला आहे, तू शोक करू नकोस. त्यावेळेस महाराज एक दिव्य विमान येतं आणि त्या विमानामध्ये मला तो व्याध बसतो. तो व्याधही महाराज परलोकाला जातो. हे झाडाच्या आडून महाराज सांगतात की उद्धवजी पाहतात
ज्यावेळेस त्या व्याधाचं दिव्य विमान परलोकाला जाते त्याच वेळेस दारुक देखील आलेला आहे आणि दारुकानं महाराज भगवंताच्या रथाचं सारथ्य कर्म केलेलं आहे. तर दारुक आल्याबरोबर भगवंतानं दारुकाला सांगितलं, दारुका तू रथातून खाली उतर. दारुकजी रथातून खाली उतरले आणि त्याच वेळेस भगवंताची सर्व आयुध शंख चक्र गदा आणि पद्म त्या रथामध्ये गेलेले आणि तो दिव्य रथ घोड्यांसहित महाराज ऊर्ध्वगमन करत करत स्वर्गलोकी गेलेला आहे. हे दारुकानं पाहिलं आणि मग दारुकाला महाराज खंत वाटली. ज्या रथाचं आयुष्यभर मी सारथ्य केलं त्या रथातून मी खाली उतरल्यावर रथ दिव्य लोकाला जावं. मी जर रथातून खाली उतरलं नसतो तर मी सुद्धा दिव्य लोकाला गेलो असतो. पण माझं कुठेतरी पुण्य कमी पडलं, मला रथातून खाली उतरावं लागलं. तोही त्या ठिकाणी खेद व्यक्त करू लागलेला. भगवंता सांगितलं, दारुका तू खेद व्यक्त करू नको, आणखी तुला काही कार्यभाग करायचा आहे म्हणून तुला खाली उतरवलं. प्रभू काय कार्यभाग आहे आणखी? अरे जरासंध काळ यवन यांच्या असणाऱ्या स्वारीमुळं मथुरेतल्या लोकांना त्रास होऊ नये आणि म्हणून रातोरात मी द्वारका नगरी निर्माण केली आणि संपूर्ण मथुरेची महाराज जनता त्या द्वारकेत मध्ये नेऊन ठेवलेली. त्यावेळेस ती द्वारका नगरी निर्माण करताना मी समुद्राकडून मागून जागा घेतली होती. आता मी निजधामाला गेल्याचं कळल्याबरोबर समुद्र पुन्हा मूळ जागेवर येईल, संपूर्ण द्वारका पाण्यात जाईल. तर त्या ठिकाणचे असणारे स्त्रिया असतील, वृद्ध मंडळी असेल, लहान मुलं असतील, त्या सगळ्यांना तू द्वारकेतून बाहेर काढ. त्या सर्वांना मथुरेला घेऊन जा आणि अनिरुद्धाचा मुलगा वज्र, त्या वज्राला मथुरेच्या राजावर सिंहासनावर आरूढ करून मला त्याच्या हस्ते राज्यकारभार चालव म्हणून हे काम सांगण्याकरता तुला रथातून खाली उतरवलं. दारुकही निघून गेला आणि मग त्या ठिकाणी मैत्रेय मुनी आलेले. प्रसंग लक्षात ठेवा, भगवंत निज धामाला जात असतानाच हा प्रसंग आहे. मैत्रेय मुनी आल्यानंतर भगवंताने मैत्रेय मुनींना त्या ठिकाणी अगदी दिव्य ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून झाल्यानंतर मैत्रेय मुनी सांगितलं, मुनिवर्य आता तुमचं पुढचं प्रयोजन काय? त्यांनी सांगितलं, मला तीर्थयात्रा करायची. मग भगवान सांगतात, माझं एक काम कराल का? आता प्रभू तुमचं आणखीन काय काम आहे? तुम्ही तीर्थयात्रा करत असताना जर वाटेमध्ये तुमची आणि विदुरांची भेट झाली तर मी आता जे तुम्हाला ज्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तेच ब्रह्मज्ञान तुम्ही विदुरांना सांगावं. एवढंच नाही, आणखीन पुढे त्यांना माझा निरोप सांगा की विदुरजी, भगवंतानं निज धामाला जाताना तुमची आठवण काढली. भगवंतानं निज धामाला विदुरांचं स्मरण, विदुरांची आठवण काढत काढत आपलं महाराज सांगतात की अवतार कार्य संपवलेलं आहे. याला म्हणतात ध्यानी रहा श्री हरीच्या. भगवंतानं निज धामाला देवकी वसुदेवाची आठवण काढली नाही, नंदा बाबा यशोदेची आठवण काढली नाही, रुक्मिणी सत्यभामा जांबवंती महाराज सांगतात या प्रमुख भारे यांची आठवण काढली नाही, प्रद्युम्न अनिरुद्ध महाराज सांगतात की यांची आठवण काढली नाही. ध्यानी रहा श्री हरीच्या. श्री हरीच्या अंतिम समय भगवंताचा अवतार कार्य संपत असताना भक्त चित्तामध्ये असतात आणि भक्तांनी देखील आपलं प्राणोत्क्रमण करत असताना भगवंताला आपल्या हृदयामध्ये त्याचं ध्यान चिंतन नामस्मरण करत करत अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. या अनुषंगाने हे मानवी जीवनाची महाराज सांगतात की सफलता आहे, यशस्वीता आहे. सांप्रत या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची कृपा संपादन करून घ्यायची असेल
तर भगवत प्राप्तीची जी अन्य साधनं आहेत, अन्य अन्य युगामध्ये, अन्य अन्य कालखंडामध्ये भगवंताच्या प्राप्तीची जी साधनं आहेत, जे उपाय आहेत, जे मार्ग आहेत, ते सर्वच महाराज सांगतात की मार्ग आजच्या कलियुगाचा विचार करत असताना क्षेत्र आणि पात्र, पर्यावरण, विज्ञानाचा काळ, या सर्वाला अनुसरून महाराज सांगतात की ती साधना आणि त्या साधनाची फलश्रुती भगवंताच्या प्राप्तीसाठी महाराज कमी पडतात. किंबहुना महाराज सांगतात त्या साधना, त्या वाटा, त्या मार्गा क्षीण झालेल्या आहेत, निस्तेज झालेल्या आहेत. अभंगाचं पहिलं चरण. अवघ्या वाट आयुष्य जात आहे, या संतांच्या अंतःकरणामध्ये करुणा भाव आणि भगवंताच्या चित्तामध्ये असणारा माझा दृढ अनुसंधान, याच भक्तीच्या प्राबल्यावरती संत महात्म्याने भगवंताच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. मनुष्य जीवन प्राप्त झालं तर मनुष्य जीवनामध्ये महाराज आपलं अंतिम ध्येय उद्दिष्ट काय असावं? अगदी वेदांताचा जो सिद्धांत आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी बहु आवडसी जीवापासून जीवीच्या जीवा प्रेम भावाची भावा, तुझ वाचुनी केशवा अनु नावडे. या अनुषंगान भक्तांची आवड परमात्मा आहे आणि भगवंताची आवड महाराज सांगतात की भक्त मंडळी आहे. या अनुषंगान महाराष्ट्र आणि विशेषतः महाराज सांगतात की वारकरी संप्रदायातील थोर अशा प्रकारची संत मांदियाळी यांचा जर विचार करू गेलो
तर सर्वच संतांनी आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे. अखंड शरणागत भाव आमन. पण आपण सांगतो की भगवंताला भक्त आवडतात आणि भक्तांना देव आवडतात. भक्तांना देव किती आवडतात? कानडिया विठोबा कानडिया झाल्या क्षीण कळीन घडी साधन उचित विधी विधान न कळीन घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती अखिल त्रैलोक्याचं परम मंगल अधिष्ठान श्री क्षेत्र पंढरपूर निवासी रुक्मिणी पांडुरंग परमात्मा भगवंताच्या चरणी अखंड सद्भक्तिभाव अखंड भगवंताच्या नामरूपाचं चित्तामध्ये अनुसंधान क्षेत्र निवास तीर्थस्नान जप तप नाम अनुष्ठान संत संगती शास्त्र अध्ययन श्री गुरूंची सेवा आणि तद्वारा प्राप्त सत्कर्म पुण्यफल या साधनांच्या द्वारे मानवी जीवनाचं ऐहिक पारलौकिक विशेषतः परमार्थिक जीवनाचं परम मंगल अत्यंतिक क्षेम भक्ती ज्ञान वैराग्य आदी साधनांना जीवन कृतार्थ व्हावं मानवी जीवनाच्या परम कल्याणाच्या अनुषंगानं मनुष्य जीवनामध्ये सत्यहित चिंतन घडावं मानवी जीवन कृतकृत्य व्हावं असा मानवी जीवनाविषयी अखंड हृदयामध्ये करुणाभाव बाळगणारे विरागी संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
त्यांचा चारुचरणांचा चौकडी प्रकरणातील सांप्रत कलियुगामध्ये भक्तिपंथाचा महिमा, भक्तिपंथाची श्रेष्ठता, भक्तियोग अंगीकारून मानवी जीवनाची सफलता, संपन्नता नव्हे नव्हे याच भगवत भक्तीनं मोठ्या निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं भगवंताची उपासना केल्यावर भगवंत त्याची दखल घेतात. भगवंत या भव नदीमधून, या भवसागरामधून भगवत भक्तांचं जीवन स्वतःच्या उपस्थितीमध्ये, स्वतःच्या महाराज सांगतात की भक्त वात्सल्यापोटी भगवंताला सुखरूप पैलतीराला, भगवत स्वरूपाला घेऊन जातात. असा भगवंताचा कृपाळू, प्रेमळ, भक्ताधीन, भक्तांच्या कल्याणाकरिता महाराज सांगतात की जो कृपाळू, उदार अशा प्रकारचा जो स्वभाव आहे, याचंही महाराज सांगतात की दिग्दर्शन घडवणारा हा अभंग आहे. विठ्ठल श्री क्षेत्र विठ्ठलगड, पांगरा आणि संपूर्ण पंचक्रोशी आपल्या सर्वांच्या सद्भावना, आपल्या सर्वांची सेवा निष्ठा, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचं जीवन महाराज सांगतात की प्रेमानं, ज्ञानांजनानं अगदी कृतार्थ करणारे वैकुंठवासी शिवनाथ बाबा महाराजांचं असणार हे पुण्यस्मरण, 11वं पुण्यस्मरण. त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानसत्र आणि या सप्ताहामधील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा महापुरुष किंकर या सेवकाकडे आलेले आहे. विठ्ठल एकंदरीत मनुष्य जीवनाची कृतार्थता, मानवी जीवनाची शुद्धता, पावित्र्य, निर्मलता, सांगतात की संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सहवासामध्ये, साधू संतांच्या सेवेनं, विशेषतः साधू संतांच्या नामसंकीर्तनानं महाराज या जीवनाला पावित्र्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत Yeah.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनांचं नामस्मरण, संत सज्जन सत्पुरुषांची सेवा, या सत्पुरुषांचं दिव्य चरित्र त्याचं महाराज सांगतात की पाठ करणं, श्रवण करणं, ही सेवा आपल्याला तर निर्मल बनवते, पण ही सेवा आपल्याला भगवंताच्या हृदयाकडे घेऊन जाते. ते हे प्राणा परवते आवडती निरुते, जे का भक्त चरित्रा ते प्रशंसिते. स्वतः भगवान सांगतात की जे कोणी सत्पुरुषांचं दिव्य चरित्र, त्यांच्या लीला, त्यांच्या आठवणी, त्यांची उपासना या अनुषंगाने महाराज सांगतात की कथन करतील, श्रवण करतील, ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. एक सूत्र आहे, मनुष्य जीवन संपन्न आणि कृतार्थ करायचं असेल तर आपल्या आवडीचा विषय केवळ देव आणि देवच असावा. जसं भगवंताच्या आवडीचा विषय म्हणजे केवळ भक्त आहेत. भक्त हे देवाला महाराज सांगतात की प्राणापेक्षाही प्रिय आहेत. श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय आपण अध्ययन करतो. अगदी भक्तांची विशेषता सांगत असताना यो मत भक्त समे प्रिय, अगदी अद्वेष्टा सर्वभूतानांपासून पुढे अध्यायाची पूर्णता होईपर्यंत भगवत भक्तांची जी गुणलक्षणं, त्यांची पात्रता, योग्यता, त्यांची स्थिती भगवंताने प्रत्येक श्लोकामध्ये महाराज सांगतात की आपल्या समोर त्याचं विषद केलेलं आहे. एकंदरीत भगवंताला भक्त आवडतात, तर भक्तांना देखील महाराज सांगतात की केवळ देव आवडतात. ऐक ना, किती आवडतात? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळीन घडी साधन, उचित विधी विधान, न कळीन घडी सर्वथा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. उभारुणे बाहे विठोपालवित आहे, दासामेचे साहे मुखी बोले आपुल्या. भक्ते पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी, तुका म्हणे नासे कुतर्क्याचे कपाळी. भक्ते पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पाप. येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना.
ज्ञानेश्वरा नम ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नम त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पीठाभये पादयुक्तमिदोरं हयगिरी दर्शनीय महद्भिः गेहे वृंदावने च प्रचैवरचतां चन्यतां यस्वपादैः सान्निध्यं समाधे अमृतमधुरता निम्बशाखा दिव्याप्ता दृष्ट्वा प्रह्लादसन्तमत्वमेव भज जना पादुके तस्य मुक्तिः विठ्ठल
अवघ्या बाटा झाल्याची अवघ्या बाटा झाल्याची
आता नकडे नग डे सर्वता बनी पात बबू बनी पात बबू सोपा पुण्यानाथ वे या बाबा पुण्यानाथ गवया बाबा पुण्यानाथ वे या बाबा पुण्यानाथ वे या बाबा खंडती
एखादा भक्त जर थकला भागला शिनला तर भगवान त्याला आधार देतात, हात वर करतात. तू नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया, तू घाबरू नको, मी तुझ्या मदतीसाठी धावून आलो आहे. प्रत्यक्ष भगवान त्याला मदत करतात. ऐकलंय, धीर तो कारण सहाय्य होतो नारायण, नेदे हो सेन वाहो चिंता दासासी, सुखे करावे कीर्तन हर्ष गावे हरीचे गुण, वारे सुदर्शन आपणचे कळिकाळा. भगवान भक्तांना मदत करतात, प्रसंगी भक्तासाठी धावून येतात. कौरवे पांचाळी सभे माझे आणले, वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडवांकरिता वेळोवेळी परमात्मा धावून आलेत, भक्तांकरिता भगवंत धावून आलेत. नाही नाही, भक्तांची सगळी कामं भगवंताने केलेली. दासा मीची साहे, मी सहकार्य करतो, मी मदत करतो, मी धावून येतो. आणि सांगण्या वागणं नाही तर मुखी बोली आपुल्या, अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भक्त अडचणीत असेल तर मी त्याच्यासाठी धावून जातो, त्याला सहकार्य करतो. पण महाराज भगवान धावून येतात, मदत करतात, उद्धार करतात, कल्याण करतात. पण कोणाच आणि महाराज फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचं, कोणाचं भगवान स्वीकार करतात, उद्धार करतात, मदत करतात, त्याला तारतात. आणि महाराज कोणाचं नुकसान होतं, कोणाकडे दुर्लक्ष करतात, तर अभंगाचं शेवटचं चरण. विश्वासे अधिक विश्वासे, परम
येण्याची खंडीते बके बके प्रभु शोभा बके बके प्रभु शोभा प्रभु शोभा भाविक विश्वासी पार उतरिले त्यासे. जे कोणी भाविक आहेत, विश्वासू आहेत, श्रद्धावान आहेत, निष्ठा राखून भक्ती उपासना करणार आहेत, भगवंत त्याला महाराज पैल त्यावर सुखरूप घेऊन जातात. पार उतरिले त्यासे. आणि जे कोणी संत वचन असेल, भक्ती साधना असेल, याच्यावर महाराज शंका घेतात, तर्क वितर्क करत राहतात. तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळी, म्हणून तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मराहू, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चय शिवय हरिरंगे. ऐक ना, परमार्थ हा मला तर्काचा नाही आणि परमार्थ हा संशयाचा नाही. तर्काची दिठी नोहे गोचर हा किरीटी, ध्यान याचे भेटी उत्कंठा वाही, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर सैतेंद्रिय ज्ञानम लब्ध परम शांती मशिरेनाधिगच्छति. श्रद्धावान पुरुषांचा उद्धार होतो, विश्वासू निष्ठा आहे की नाही. भाविक विश्वासी महाराज जे कोणी श्रद्धावान आहेत, भक्त आहेत, त्यांचं महाराज कल्याण होतं, त्यांचा भगवान स्वीकार करतात, त्यांचं जीवन सफळ होतं. भाविक विश्वासी पार उतरिले त्यासे. तुका म्हणे नासे कुतर्क्याचे कपाळी, भक्ते पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडते ज्ञानेश्वर. उक्ती परंपरेला महाराज सांगतात की प्रथम भगवान परमात्मा हंस रूपामध्ये चतुश्लोकी भागवताची महाराज कथा सांगतात आणि ती कथा त्यावेळेस सनकादिकांनी श्रवण केली. सनकादिकांनी श्रवण केलं तर तीच कथा सनकादिकांनी महाराज हरिद्वार गंगेच्या तीरावर आनंद वनामध्ये महाराज प्रथम नारदांना सांगितले. नारदाने ती कथा श्रवण करून व्यासांना सांगितले. व्यासाने तीच कथा श्रवण करून पुन्हा शुकांना सांगितली.
शुकाने तीच कथा श्रवण करून पुढे महाराज राजा परीक्षितीला सांगितली. अगोदर श्रवण आणि नंतर कीर्तन. कीर्तन कथन या मार्ग हा श्रोत आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. ते पावन झाले, पुनीत झाले. महाराज सांगतात एवढंच नाही तर महाराज ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. असा भक्तिपंथाचा महिमा आहे आणि भक्तिपंथ आचरणाला देखील सोपा आहे. महाराज सांगतात सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. या अनुष टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. गजर होतो बहु मोठ्याने नाव नाही निवडली थोर लहाने. नका निजो भिकेच्या भेने गा. अशा भक्ती पंथाचा अवलंब केल्यानंतर मार्ग स्वीकारल्यानंतर महाराज भक्तीच्या मार्गानं नामस्मरणाची वाटचाल करत असताना कदाचित महाराज फल मिळण्यासाठी काही विलंबाची महाराज सांगतात की शक्यता असते. कारण काही ना अल्प काळामध्ये प्रभूची प्राप्ती तर काही ना दीर्घ काळानं प्रभूची प्राप्ती. अल्प काळामध्ये प्रभूची प्राप्ती करून घेणारे द्रोहबाळ आहेत, भक्त प्रल्हाद आहेत. तर विलंबानं भगवंताच्या दर्शनाची प्राप्ती करिता महाराज सांगतात शबरी माता. शबरी मातेला ज्यावेळेस मातंग ऋषीने सांगितलं बाळ तू इथंच थांब, रामनामाचं भजन कर, तुला रामप्रभू येऊन दर्शन देतील. त्यावेळेस ती शबरी लहान होती आणि प्रत्यक्ष रामप्रभू दर्शन देतात ते शबरी जख्ख जर्जर म्हातारी झाली होती. आपल्याला महाराज एवढा दम निघत नाही ना. आपण महाराज आज संस्थेत गेलो की 3 महिन्याने कीर्तन करायची घाई असते आणि महाराज शबरी सारखं म्हातारा वस्त्र कोणाला दम निघन सांगा बरं. काही महाराज सांगतात की मग जर आपल्याला प्राप्त झालं नाही, अवगत झालं नाही तर मग जाऊ द्या लय कठीण देणार सोडून. आपण साधनाच्युत होण्याची भीती असते. कदाचित आपण साधनापासून लांब निघून जाऊ शकतो. त्यावेळेस भगवंत धीर देतात, आधार देतात, सहकार्य करतात, मदतीला धावून जातात. यासाठी महाराज सांगतात की आपल्याला प्रत्यक्ष धीर आधार देण्यासाठी खुणवतात. याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. उभारणी बाहे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे पापा. येणे जाणे खेपा येणेची एके खंडती. विठ्ठल विठ्ठल अशा भक्ती मातेच्या भक्ती पंथाच्या आद्य प्रवर्तक नारद मुनी आहेत, सनकादिक ऋषी मुनी आहेत. या संतांकडून महाराज सांगतात की भक्तीचा स्रोत, भक्तीचा उगम, भक्तीचा मार्ग आपल्यापर्यंत आले. शुक सनकादिकी उभारीला बाहो. एकंदरीत महाराज त्यांच्यापासून आली जी भक्तीतली परंपरा आहे ती कुठल्या मार्गाने आणि कशी आली तर महाराज श्रवणे कीर्तने झाले ते पावन. संकादिक जाण परम भक्त झाले ते विश्रांती. याच का सकळा जीवी जीवन कळा श्रीमूर्ती रया. अगदी भगवंत परमात्मापासून महाराज ही परंपरा भक्ती महाराज त्याचा आरंभ श्रवणापासून आहे. हंस रूपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. चतुश्लोके चारे भागवत किंवा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळ तेथून हंसरूपे ब्रह्मा जनार्दन परम
होते जावे देवे अवघ्या वाटा झाल्या क्षीण ते नामस्मरण देवाची चाडी आळवावी देवा देवा करिता ती नाम साधना असावी आत्मकल्याणाकरिता ती नाम साधना असावी आणि महाराज आपल्या कर्तव्य बुद्धीनं ती साधना केलेली असावी विठोपार भक्ती पंथाना भक्ती मार्गाने भक्तीच्या तत्वाच्या आचरणानं महाराज सांगतात की जीवन सफळ नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला वंश उद्धरीला माळीयाचं कशाने ही सफलता आहे तर महाराज सांगतात की भगवंताचं अखंड नामस्मरण नामसाधना हीच नामसाधना करत असताना महाराज सांगतात की सकळासी येथे आहे अधिकार
कलियुगी उद्धार हरीच्या अन्य साधना करत असताना महाराज सांगतात की त्या ठिकाणी काही बंधन आहेत. तुम्हाला जर महाराज गायत्रीचं पुरस्चरण करायचं असेल तर अगोदर तर तुमचं उपनयन संस्कार झालेले असावे लागतात, त्याशिवाय गायत्री पुराचा अधिकार नाहीये. तसं महाराज भक्तीच्या नाम साधनेमध्ये सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे या जागृती स्वप्ने पांडुरंग पडिले वळण, इंद्रियास कळा भावतो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्रे केली ओळखन तटस्थते ध्यान विटेवरी. अहर्निशी माझी कथा महाराज सांगतात, अहर्निशी माझी वार्ता म्हणजे माझं वृत्त, माझं चरित्र महाराज रात्रंदिवस इतरांना सांगतात. आज रात्रंदिवस माझं ध्यान करतात, त्यांना भक्ती म्हणतात. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च माम नित्यम कथयंतश्च. जे रात्रंदिवस माझी कथा करतात ती कथा महाराज सांगतात की भगवंतापर्यंत घेऊन जाते. हे वाट गोमाटी वैकुंठासी, हे वाट गोमाटी वैकुंठासी, हे वाट गोमटे वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वज. रामकृष्णांची प्रभूंची केलेली कथा दिंडी आणि ध्वजा. दिंडी म्हणजे विणा आणि ध्वजा म्हणजे पताका. म्हणजेच आपली दिंडी, दिंडीतली साधना उपासना नामस्मरण हे वैकुंठाला घेऊन जातं. म्हणून भक्ती पंत बहु सोपा. आणखीन महाराज हा भक्तिपंत काय करतं, कलियुगामध्ये माणसाकडून जे पाप घडतं ना, या सगळ्या पापाला हे महाराज नामस्मरणाचं पुण्य महाराज संपवतं. पुण्य नागवे या पापा पुण्या नागवे. कलियुगात आपल्याकडून जे काही पाप घडन ना ते सगळं पाप महाराज सांगतात की या पुण्यानं, या नामस्मरणानं, या हरी कथेनं, या भक्तिपंथानं महाराज त्याचा नाश होतो. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतेला पापे जन्मांतरे. नाम संकीर्तनानं सगळे दोष निवृत्त होतात महाराज सांगतात, जळून जातात, नष्ट होतात. आणखीन काय होतं या भक्ती पंथानं, तर येणे जाणे खेपा आहे की नाही. येणे जाणे खेपा, येणे खंडती ना, येण्याची एके खंडती. या भक्ती पंथातली एक साधना, एक नामस्मरण याने महाराज सांगतात की सगळे येणे जाण्याची खेपा. साठविला हरी हृदया मंदिरे, त्याचे सरणे निराधार दादाचा पाडा. हृदय मंदिरी हरी साठविला त्याचे येरझार.
सरली झाला झाला सफळ व्यापार. व्यापार म्हणजे त्यांचं जीवन सफळ होतं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाचे कध कध मग बाधा काळ दूत यमाची. करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. खंडेल कर्माचे विंदान वासुदेव जपताची. एवढी मोठी साधना या भक्तीमध्ये आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशे माते ध्याता भक्ती तत्व त्या नाव. भक्तीची व्याख्या करताना महाराज नाथ महाराजांनी सांगितलं, अहर्निशी माझी कथा करा, माझं चरित्र करा, माझं गुणगान गा, नाम रूप गुण लीला आणि धाम याच्या अनुषंगानं चिंतन करा. अहर्निशी माझी कथा. पांडुरंग ध्याने खंडते. या कलियुगामध्ये आपण जर एखादी साधना जर अनुकरण करायला गेलं तर महाराज, पुण्य करिता होय पाप, दूध पाजूनी पोसले साप, करून अघोराचा जप, दुःख विकत घे. तरी महाराज कर्म मार्ग मध्ये एवढी सूक्ष्मता आहे. आपण जे महाराज संकल्प सोडताना ते आपोषण करतो ना, या आपोषण करताना किती पाणी घ्यायचं असतं हातावरती. जर त्यात उडे टाकला तर फक्त पाण्यात तो बुडेल ना, म्हणजे भिजेल ना, एवढं पाणी. आपण उन्हाच्या दिवशी घेतो, फुरका मारतो, तहान लागलेली असते म्हणून जास्ती घेतो, आणि थंडी दिवशी काकडल म्हणून महाराज नुसतं चाटितो. कर्म आपल्याकडून घडत नाही, कळत नाही, त्यातली सूक्ष्मता आहे. जास्ती पाणी जर पिलं तर महाराज सांगतात की मदिरा प्राशनाचा दोष लागतो. एवढं कर्ममार्ग महाराज सांगतात क्लिष्ट आहे. या अनुषंगाने त्यातलं महाराज आपल्याला ज्ञान नाही, त्यातलं आपल्याला महाराज सांगतात की कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन नाही, आचरण नाही, अनुकरण नाही. पण महाराज योगानं जे पुण्य मिळणारे
यज्ञानं जे पुण्य मिळणारे, दानानं जे पुण्य मिळणारे, तपाने जे पुण्य मिळणारे, ते सगळंच्या सगळं पुण्य महाराज भक्तीनं मिळणार आहे. आणि मग सगळं पुण्य जर भक्तीनं मिळणार असेल तर त्या क्लिष्ट वाटा का कराव्यात आपण? मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्त, केला राज्य भार चाले ऐसा. संत एकांते बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडणे काढिले ते श्रीहरीचे नाम. या अनुषंगाने भक्ती मार्गामध्ये महाराज सांगतात की सर्व साधनांचं फल प्राप्त आहे. मग ही भक्ती, हा भक्तीतला पंथ, हा मार्ग, याची साधना, अनुकरण, आचरण करण्याकरता भक्ती कशी आहे, तिचा महिमा, तिची श्रेष्ठता समजून घेतली पाहिजे. परितेचे भक्ते कैसे, पर्जन्याचे सुटिका जैसे, धरा वाचुनी आणारे से गतेच नेने. मत कर्म कृन मत परमो मत भक्त संग वर्जिता, निर्वैर सर्वभूतेश यस्मामे ते पांडव. महाराज आकाशातून पडलेली जशी महाराज जलधारा ही पृथ्वीवरच येते, तिला अन्य गती नाही, तशी महाराज सांगतात की श्रद्धायुक्त अंतकरण केलेली भक्ती, उपासना भगवंताकडेच घेऊन जाते. अन्य ठिकाणी ती वळत नाही, अन्य ठिकाणी जात नाही. भक्तीतली साधना, भक्तीतली उपासना, भक्तीतलं पुण्य कर्म हे भगवंताकडे घेऊन जात. मग भक्तीतली सेवो ब्रह्मानंदा. संकेतीचा दंशू परी दावणे गेला उद्देशू. श्री महाविष्णू. योगाचा मार्ग महाराज सोपा नाही, त्याचपर्यंत तपाचाही मार्ग सोपा नाही. भगवंताच्या प्राप्तीकरता पूर्वीच्या काळी तप केल्या जात होतं. 12 वर्षाचा तप एका पायावर उभा राहून. आता कीर्तनात 4 वेळेस मांडी बदलावी लागते. आपल्याकडून तप सुद्धा घडणार नाही. दान करायचं तर करण्यासारखा दानशूर महात्मा आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे.
योगाची वाट असेल, तपाची वाट असेल, दानाची वाट असेल, ध्यानाची वाट असेल, तीर्थस्नानाची वाट असेल, महाराज या सगळ्या वाटा आजच्या काळामध्ये महाराज क्षीण आहेत. कळे न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. महाराज मग आमचा उद्धार होणार नाही का? नक्की होईल. मग आमच्या उद्धाराचा सोयस्कर सोपस्कर सुलभ मार्ग कोणता? तर अभंगाचं दुसरं चरण. कलियुगामध्ये आचरण करण्याकरता आपली पात्रता, आपली शुद्धता ही व्यवस्थित राहिली नाही. याच अभंगामध्ये महाराजांनी पुढे सांगितले, कलियुगामध्ये लोक गंध कपडाला लावणार नाहीत. नुसते म्हणतील गर्व से कहो हम. अहो हिंदू आहे मग गंध कोणी लावायचं? हिंदू धर्मियांचं कपाळ भुंड मोकळं राहता कामा नये. कपाळाला केशर लावा, बुक्का लावा, अष्टगंधा लावा, ज्योतिबाचा गुलाल लावा, खंडोबाचा भंडारा लावा, आईसाहेबांचं कुंकू लावा, पण कपाळ मोकळं ठेवू नका. पण लोक याला कलियुगामध्ये महाराज कमीपणा समजून अज्ञाना महाराजाकडे दुर्लक्ष करतील. दुसरी बाजू महाराज सांगतात की योग्य अशा प्रकारची महाराज सांगतात की आहार विहार आचार विचार याचं पालन होणार नाही. तिळे लपविते पातडी लेते विजार कातडी. महाराजांनी कधी लिहून ठेवलं सगळं. पुढं पुढं माणसं कीर्तना सुद्धा पायजमा घालून येतील, लेती विजार कातडी. अरे बाबा कीर्तनाला टाळकरी म्हणले की तो कसा धोतर नेसून फेटा बांधून कास घालून बळकट झालो कळी काळावरी नीट केले पाय वाट भव सिंधूवरून. आपल्या कार्यक्रमात पुढे कीर्तन आहे रामभाऊ महाराज झिंजुरके आखेगावचे. आता मागच्या महिन्यामध्ये आज 21 तारीख आहे ना, आज 1 महिन्यापूर्वी मी आखेगावला सेवा होती. कीर्तनामध्ये 108 टाळकरी दुथर्पा असे उभे राहिले आणि सगळे टाळकरी महाराज यात बिगर धोतर नेसलेला एक पण नव्हता. 118 टाळकरी धोतर नेसून कंबर बांधून, त्यात 29 टाळकरी फेटा बांधून होते. फडकरी पद्धती. आपल्याकडून योग्य आहार विहार आचार विचाराचं पालन होणार नाही. हा कलियुगातला प्रादुर्भाव आहे. पुढं महाराज सांगतात की लोक कातडी परिधान करतील, म्हणजे एक कातडीचा पट्टा लावतील. कधी लेती विजार कातडी. पॅन्ट घसरू नये म्हणून त्याला तो पट्टा लावलेला असतो, पॅन्ट खाली गळून पडू नये म्हणून. मग एवढी ढिली शिवायची नाही. एकंदरीत कलियुगातला प्रादुर्भाव लोक किती वाहवतील, किती आचार विचारापासून भरकटतील. आजही आपण दिंड्यांमध्ये पाहतो ना की दिंडीचे संयोजक सगळी व्यवस्था करतात
आणि तरी देखील दिंडीतले वारकरी महाराज रस्त्यावर चालता असता कुठेतरी चहा पितील, कुठेतरी वडापाव खातील, कुठेतरी महाराज दिंडी सोडून. ही एक वैचारिक अशा प्रकारची विसंगती आहे. म्हणून महाराज सांगतात की अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन, उचित विधी विधान, न कळी न घडे. आणि एखाद्याने पालन केलं तर सर्वथा नव्हे, सर्व काळ महाराज सांगतात की या नियमांचं योग्य पालन करणारा महात्मा दुर्मिळ आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्ध यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वता. असा महात्मा विरळा ऐसा कोणी, तुका त्याचे लोटांगणी. म्हणून ज्या योगाच्या वाट्यात, योगाच्या वाटा जे का निघाले सुभटा, तया दुःखाचाचे वाटा भागा आला. शरीर शोषण प्राण निरोधन व्यापी न कळे, मातेचे आखोळे दगड आला पोटाशी. मनुष्य देह ऐसा निध, साधारते साधा सिद्ध, करुणे प्रबोध संत पार उतरले. एकंदरीत महाराज सांगतात की आपल्याकडे भाषेचं अज्ञान आहे. संतांचे जे वाङ्मय ते देखील आपल्याला कळत नाही. अमृतानुभव आपल्याला स्वबुद्धीनं कळतो का? संत वाङ्मय आहे ना, ज्ञानेश्वरी तरी स्वबुद्धीनं कळते का? दुसरा महाराज आपल्या उद्धाराचं कारण का? एक तर भाषेचं अज्ञान, दुसरं महाराज सांगतात की भक्तीची केंद्र, भगवत कथेचं अधिष्ठान अनधिकारी लोकांच्या ताब्यात गेलं. ज्यांना यातलं काही कळत नाही त्यांनी म्हणायचं आम्ही तारखा घेतो. महाराज या ठिकाणी अनधिकारी लोकांच्या ताब्यामध्ये अधिष्ठानाचे महाराज सांगतात की व्यासपीठ त्यांच्या ताब्यात आहे. नाही अधिकारी ऐसा येथ, काम क्रोध लोभ जयाचे अंतरे, नाही अधिकारी ऐसा येथ. ज्यांच्याच चित्ताची महाराज स्थिरता नाही, एकाग्रता नाही, वृत्तीचे अंतर्मुख नाही, इंद्रियांच्या ठिकाणी जितेंद्रियत्व नाही, या माणसांचा शिरकाव झाला. तिसरं कारण की या हरिकथेचा बाजार झाला. उघड्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ. का कलियुगामध्ये साधन क्षीण झाली त्याची ही मीमांसा आहे. भगवत प्राप्तीची धर्मशास्त्राला अनुसरून मानवी उद्धाराची जी साधन आहेत की ज्यामध्ये यज्ञ असेल, ज्यामध्ये याग असेल, योग असेल, पंचाग्नी साधन असेल, तप तीर्थ, एक नाही परत या सगळ्या साधना क्षीण झाल्या. यजमान आणि पुरोहित आजच्या काळामध्ये महाराज सांगतात की त्यांनाच या स्वरूपाचं, या तत्वज्ञानाचं, या वैदिक ज्ञानाचं अज्ञान आहे. महाराज सांगतात की या साधना आजच्या काळामध्ये अगदी ज्या तीर्थांमध्ये स्नान करून उद्धार करायचा, त्या पवित्र तीर्थांमध्ये ड्रेनेज सोडून दिले, कारखान्याची मळी सोडून दिली. एक नाही, चित्तातला विक्षेप आणि महाराज सांगतात की वृत्तीतली चंचलता, हे आपल्या महाराज सांगतात की उद्धाराकरिता महाराज सांगतात की आड येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण. वाटा म्हणजे मार्ग, भगवंताची प्राप्ती करून देण्याकरिता जे मार्ग आहेत, जे साधन आहेत, जे अनुष्ठान आहेत, ते सगळ्या महाराज सांगतात की उपासना पद्धती या काळाच्या ओघामध्ये महाराज सांगतात आज अवघड आहेत, क्लिष्ट आहेत, सूक्ष्म आहेत, त्या कळतच नाहीत. मग घडणार कसे? न कळे न घडे.
बरं येत नाही एकदा करू का रोज करू? पूर्वीच्या काळी आमच्या ऋषीमुनींना हजारो वर्ष यज्ञ केलेले आहेत. आणि ते यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी महाराज तुपाची धार होती. आज महाराज पोळीवर खायला तूप नाही, तूप म्हणलं की म्हणतात चूप. यज्ञ नाही. योग करायचं म्हणजे योग साध्य होत नाही. योग साध्य व्हायकरता अष्टांगादी साधना महाराज सांगतात त्या ठिकाणी संपन्न असावी लागतात. यम नियम प्राणायाम आसन प्रत्याहार धारणा ध्यान समाधी चित्ताची महाराज सांगतात की अखंड वृत्ती एकाकार व्हावी लागते. या अनुषंगानं सांप्रत युगाचा महाराज कलियुगातला प्रभाव प्रादुर्भाव ऐका कलेचे महिमान. असत्यासे रिजले जन पापा देते अनुमोदन करीती छळन. संतांचे महाराज सांगतात की कलीची आमुळे झाले सत्याचे वाटोळे, झाले सत्याचे वाटोळे, झाले